साहेबांशी संपर्क साधा. ओर टू डीजे.
स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे शैलेश आणि नॉन स्ट्राइक एंडवरती विजय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजा, ज्यानं वाजवल्या खऱ्या अर्थानं फलंदाजाचा बाजा. पहिल्याच चेंडूवरती पॉइंट क्षेत्रामध्ये टिपलाय झेल आणि संपलाय पहिल्याच फलंदाजाचा शून्यावरती खेळ. डीजे रात्रीमध्ये हल्ला बोल होऊ शकतो एवढं सुंदर गाणं डीजेनं वाजवलं, पण कॅच मात्र झेललाय जयंत आवस्कर साहेबांनी. राकेश आवस्कर हे नाव भलं मोठं चर्चेत आहे, पण आता जयंत आवस्कर देखील हे नाव चर्चेत राहणार. सागर कदम साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या कॅचसाठी दिलं जाईल आदरणीय जयंत आवस्कर यांना. राजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती 40+चे हे सगळे खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. हा चेंडू पंचांकडे मात्र पाहिलं जात आहे. इथून मात्र पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये, म्हणजे हा चेंडू निर्धाव आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाजी करणाऱ्या संघानं. जांभूळपाडा या संघामध्ये खेळताना राजा यांना आपण पाहतोय. यशस्वी फायटर मॅन फ्रॉम शिळपाडा राजा मैदानामध्ये. सरळ बॅटनं हा चेंडू खेळलाय. इथून मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती मिळाली एक सिंगल. 40+चे खेळाडू एक धाव आरोग्यासाठी सातत्याने ब्रीद वाक्य त्यांचं, आणि इथं पहिली धाव घेताना थोडासा क्रॅम्प आलाय की काय फलंदाजाला, असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आदरणीय सुशीलभाई गायकवाड साहेबांचं आपण स्वागत करूया व्यासपीठावरती. मिस्टर ॲडव्होकेट सुशीलजी गायकवाड, त्याचबरोबर भाऊ मोरे यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं स्वागत असेल. आमदार साहेबांच्या जवळचं विश्वासू सहकारी खालापूर युवा नेतृत्व ज्ञानेश्वरजी पारंगे साहेबांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. आदरणीय ज्ञानेश्वर पारंगे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतवा. त्याचबरोबर गणेशदादा पाटील शिवसेना खालापूर तालुका चिटणीस आहेत, त्यांना देखील आपण आमंत्रित करतो व्यासपीठावरती यावं. सतीशजी पाटील युवा सेना प्रमुख यांना देखील आपण आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. लक्ष्मणजी एरम साहेबांना देखील आमंत्रण असेल, शिवसेनेचे खालापूर चिटणीस आहेत, त्यांना देखील आपण आमंत्रित करतो आपण यावं. हरिश्चंद्र जंगम युवा सेना प्रमुख आहेत, त्यांना देखील आपण आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावरती. या सासगावचे आमचे हे पाहुणे आहेत, या सगळ्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सासगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख शिवसेना राजू ढोकळे साहेबांना देखील आपण आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. इथे मात्र या चेंडूला फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं मारलं गेलं आणि या चेंडूवरती धावा मिळतील 4 4 4. आलाय हा अतिशय सुंदर चौकार. आता एंट्री गेट वरती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय आमदार साहेबांचे जवळचे विश्वासू सहकारी खालापूर युवा सेनेचे युवा नेतृत्व म्हणून आपण यांच्याकडे बघतोय ते ज्ञानेश्वरजी पारंगे, त्याचबरोबर गणेशदादा पाटील शिवसेना खालापूर तालुका चिटणीस, सतीशजी पाटील युवा सेना प्रमुख यांना देखील आपण आमंत्रित करतोय आणि ज्ञानेश्वर पांगारे साहेबांना देखील आपण आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर लक्ष्मणजी येरम
शिवसेना खालापूर चिटणीस, त्याचबरोबर हरिश्चंद्र जंगम युवा सेना प्रमुख सासगाव, त्याचबरोबर राजूजी ढोकळे सासगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख शिवसेना, या सगळ्या मान्यवरांना आपण करतोय या व्यासपीठावरती त्यांचं आगमन मात्र होतंय आणि त्यांचं करतोय आपण अगत्यानं स्वागत. सगळ्या मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन यावं आणि या सोहळ्याचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यावा. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पाहुण्यांचं स्वागत मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे आणि ते फटाक्यांच्या जल्लोषामध्ये करतोय आपण सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. स्वागत. आलेले आहेत. भगवा वादळ जणू काही या व्यासपीठावरती आले की काय असा प्रश्न मात्र पडलाय. शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ युवा सगळे नेते मात्र या व्यासपीठावरती आता आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं आनंद निर्माण केलाय. सगळ्या पाहुण्यांचं करूया पुन्हा एकदा स्वागत आणि वळूया मॅचकडे, जिथे जबरदस्त फलंदाजी चालू आहे. चौकारानंतर आलेला षटकार, टोटल धावा लागला त्या स्कोर कार्डवरती 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. नेक्स्ट बॉलर राजू ओवाळ, काल याच मैदानावरती मेडन षटक फेकण्याचा विक्रम त्यानं मात्र केलाय आणि आज खोपोली प्रीमियर लीग गाजून तो मात्र या मैदानावरती पुन्हा एकदा आपला डावामध्ये एक रणनीती घेऊन मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू त्याचा जातोय निर्धाव. राजू ओवाळ, मॅन फ्रॉम भानवस बुद्धवाडा खोपोली, स्पिनचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. 40+ हा खेळाडू. टप्पा पडल्यानंतर बघा चेंडून काय वळण घेतलंय यशांच्या मागे. शैलेश थरगुडे कदाचित आहेत. मॅन फ्रॉम लवजी, काय जबरदस्त इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय मैदानावरती. 40+ हा थरार आपण अनुभवतोय. सागर कदम तीक्ष्ण नजरेने या मॅचकडे बघतायत आणि या विभागातील गरीबोका वीरेंद्र सहवाग म्हणून ज्याची गणना केली जाते तो गुणलेखक माझ्या सोबत जोडला गेलाय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडून काटा बदललाय आणि पंचांनी सांगितलं हा चेंडू बराच बाहेर आहे, ते पनिशमेंट दिली गेली. वाईट चेंडूचा इशारा येतोय. एक अवंतर धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ झाली. पहिली सेमीफायनल मान्यवरांच्या माहितीसाठी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे नेरळ टायगर संघाचे खेळाडू आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय जांभूळपाडा यशस्वी फायटर जांभूळपाडा संघ गोलंदाजी करतोय. टॉस मात्र नेरळ टायगर संघाने जिंकला होता आणि निर्णय त्यांनी घेतला फलंदाजीचा. काय चेंडू टाकलाय आणि बघा चेंडू कशा पद्धतीने लपवलाय. यष्टीरक्षक किती चपळ आहे, किती हुशार आहे. 40+ जरी झाला असला तरी तीक्ष्ण नजरेनं मात्र या चेंडूला तो अडवतोय. विद्युत रोषणाईमध्ये चालू असलेला त्यांचा सामना डे नाईट फॉरवर्ड मध्ये या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आणि इथे आता रनआउटच्या माध्यमातून फलंदाज येतोय पॅव्हेलियनच्या दिशेनं. हताश निराश या पद्धतीनं आपण स्वागत करूया त्याचं डीजेच्या या गाण्यानं. ठोक डीजे भगवान. भगवा रंग जरूर चढलाय कारण की इथे व्यासपीठावरती भगव्याचे शिलेदार अर्थातच शिवसेनेचे ज्येष्ठ क्षेत्र सगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॅटर किशोर मैदानामध्ये गेलाय पण आता रंग मध्ये भंग टाकणारा फलंदाज मैदानामध्ये गेलाय का, कारण इथे त्याला आता बेधुंद फलंदाजी करावी लागणार. राजू ओवाळनं काय गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजाची जर गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. श्वान देखील मैदानामध्ये आलंय बघा. म्हणजे ही स्पर्धा ही सुपर डुपर हिट झाली आहे. ज्या ज्या स्पर्धेमध्ये श्वान जातं ती स्पर्धा अतिशय सुंदर असते हे नेहमी मी पाहिलंय आणि त्याला देखील हा खेळ आता मोहात पाडतोय.
बघा एवढा मोहात पाडला ना की राजा ओवाळची गोलंदाजी पाहण्याआधी त्यानं त्याचे स्वतःचे घुटणे टेकलेत. तो बसलाय तिथे आणि मॅचचा आनंद घेतोय. आज खऱ्या अर्थानं 31 मार्च स्वामी प्रगट दिन आहे. स्वामींच्या सेवेमध्ये स्वामीकरी मात्र जणू काही रुजलेत. पण या खेळपट्टीवरती सगळे खेळाडू या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि या खेळामध्ये आता स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 3 बाद 12. काय जबरदस्त गोलंदाजी केली राजा ओवाळनं. पुन्हा एकदा मेडन षटकाच्या वाटचालीकडे तो होता पण एक चेंडू मात्र त्यानं स्वेर फेकलाय. आणि एक काल कदाचित रात्रीमध्ये त्यानं मेडन षटक देखील फेकलं. आणि एकही मॅच मध्ये 10 धावांच्या वरती त्यानं धावा खर्च केल्या नाहीत. डबल आकड्यावरती त्याचा खेळ मात्र थांबवला गेला. त्यानं फलंदाजाला थांबवलं. सकाळी जरी त्यांनी मार खाल्ला असेल ना खोपोली प्रीमियर लीग मध्ये पण इथे त्याची भर काढतोय. काय जबरदस्त तो गोलंदाजी करतोय. मला मोहात पाडलं. मला त्याचे पहिल्याचे दिवस आठवले. एवढा सुंदर खेळ आता या 40 प्लसच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जसं स्वामी समर्थांनी सांगितलं प्रत्येक भक्ताला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं आयोजकांना मात्र या सगळ्या मान्यवरांनी सांगितलंय भिवू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. प्रणय राजपूरकर देखील खुश आहेत मान्यवरांच्या येण्यानं. डाव्या हाताच्या बॅटरनं मात्र चेंडूला उंच उडवलंय पॉइंटच्या दिशेनं. राजू ढोकळे मॅचचा मात्र आनंद घेतात. पण काय जबरदस्त चेंडू अडवलाय. मला असं वाटलं मैदानामध्ये आहेत की काय पण आता ते व्यासपीठावरती आहेत. काय जबरदस्त त्यांची देखील फलंदाजी आणि गोलंदाजी मी देखील पाहिली आणि सगळ्यांनी आता पाहिली असेल या 40 प्लस मध्ये. मी आज आलोय पण गेले कित्येक दिवस या 40 प्लसचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू उंच गेलाय लांबी कमी आहे पण कुणाल कारेकर चेंडू खाली येत आहेत आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. कुणाल कारेकरचं हे कार्य आता अतिशय सुंदर. ठोक डीजे. ठाकरे यांची आठवण मात्र करून दिली. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं अतिशय सुंदर गीत होतं. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये बाळासाहेब अजूनही जिवंत आहेत आणि त्यांची ही ज्योत पेटवताना प्रत्येक शिवसैनिकांना आपण लढताना झगडताना समाजासाठी कार्य करताना पाहतो. आणि ते सगळे कार्यकर्ते या व्यासपीठावरती आता एकवटलेत. या स्पर्धेमध्ये काय कमी आहे याचं मात्र ते पाहतायत आणि आयोजकांना त्यांचं सहकार्य सातत्यानं मिळत असतं. आणि आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम त्यांची साथ आम्हाला लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करताना पुन्हा मॅच कडे वळतोय. जर पाहुणे नसते तर स्पर्धा सुंदर झाली नसती. काय जबरदस्त चेंडू फेकलाय. प्रदीप गोलंदाजी मार्ग वरती आलाय. केपी वॉरियर्स खोपोलीचा हा अतिशय सुंदर गोलंदाज आहे पण मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त हॅट्रिक त्यानं साकारली. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या फक्त 14. 4 गडी मात्र बाद झाले. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 14 वर्षाचा प्रभू श्रीरामांना देखील वनवास भोगावा लागला होता पण इथे जर नेरळ संघानं मॅच गमावली ना तर 364 दिवस या स्पर्धेची वाट त्यांना पाहावी लागेल. आणि इथे बघा रनआउटची विकेट येते. फलंदाज येईल आता मैदानाच्या बाहेर आणि संधी पुन्हा एकदा दिली जाईल ती खऱ्या अर्थानं डीजेला. ही मुंबई आपली आपली आणि इथे राज्य देखील आपलंच पाहिजे अशी सिंह गर्जना करणारे एकमेव अर्थातच बाळासाहेब ठाकरे ज्यांचं गीत आपण पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून ऐकलं.
बाळासाहेबांचं कार्य अतिशय सुंदर आहे. मराठी अस्मितेवरती बोट उचलली गेली आणि ती बोट मात्र खाली करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केलं. पण या चेंडूवरती आसमान दाखवला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर गोळीच्या वेगानं बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याला पूर्ण करणारा येतोय. बिग हिट, बिग षटकार, ठोक डीजे. धर्मवीर आणि शामत होता सेनेचा नायक होता ठाण्याचा ठाण्या ठाण्याचा ठाण्या ठाण्याचा 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 ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब होता ठाण्याचा ठाण्या. निश्चितच दाढीवाला सांता क्रॉस आम्हाला नको आहे. आम्हाला हवेत ते ठाण्याचा ठाण्या वाघ. आदरणीय आनंद दिघे साहेब यांची देखील कार्यकीर्ती आपण पाहिली तर हिंदू अस्मितेला सातत्यानं सुरेख साथ देण्याचं काम त्यांनी केलं. हिंदू अस्मितेसाठी लढा मात्र त्यांनी दिला. आणि जेव्हा जेव्हा आपण बघतोय हिंदू पेटून उठला तेव्हा तेव्हा आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे साहेबांची आठवण मात्र प्रत्येकाला झाली. आणि इथे मात्र आठवण करून द्यावी लागेल आता नेरळ संघाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 6-20. म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये आता विजयासाठी 21 धावांची गरज असेल. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आलेल्या अतिथी पाहुण्यांचं करूया हार्दिक असं स्वागत. माझे परम मित्र मिथुन लांगी इथे आलेले आहेत, ज्यांनी मला फोनवरती फोन केले आणि त्यांच्या आग्रहा खातीर मला इथे यावं लागलं. माझी स्वतःची स्पर्धा मी कंप्लीट केली आणि त्यानंतर धावत पळत येण्याचा मी प्रयत्न केला. आमचे राजू भेळवाले देखील आलेत. त्यांची भेळ खाल्ल्यानंतर सावरोळीमध्ये गेल्याचा आनंद होतो, कारण की सावरोळीमध्ये त्यांची भेळ खूप प्रसिद्ध आहे. फॉर्च्यून इव्हेंटची क्लिअरिटी क्वालिटी आपण बघतोय. मान्यवरांची छबी आपल्याला ऑन स्क्रीनवरती बघतोय पाहायला मिळते. आदरणीय शिवसेनेचे नेते या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं आता स्वागत मात्र केलं जाईल. ज्यांना कीर्तनाची खऱ्या अर्थानं आवड आहे आणि सातत्यानं क्रिकेटची देखील त्यांना आवड आहे, ते असे आदरणीय येरम महाराजांचं पहिल्यांदा आपण स्वागत करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेल सन्माननीय चव्हाण साहेबांना, मंगेशजी चव्हाण आपल्या शुभ हस्ते येरम महाराजांचं आपण स्वागत करावं. मिथुनजी लांगे यांच्या शुभ हस्ते येरम महाराजांचं आपण करतोय स्वागत. ज्ञानेश्वरीनं रचिला पाया तुका झालेसी कळस, अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता मात्र क्रिकेटच्या पंढरीमध्ये येरम महाराजांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. अर्थातच या स्पर्धेतील एक मुख्य घटक ज्यांच्याकडे आपण केंद्रबिंदू म्हणून पाहतोय, सूत्र ज्यांच्या हातातनं हलवली जातात असे मिथुनजी लांगी सर यांच्या शुभ हस्ते मायेची उद्गार शाल स्पर्धेचं आठवण म्हणून मोमेंटम आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देव येरम महाराजांचं आपण करतोय हार्दिक असं स्वागत. त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल आदरणीय आमचे पाहुणे गणेश दादा पाटील साहेबांचं शिवसेना कालापूर सर चिटणीस आहेत, त्यांचं स्वागत आपण इथे करतोय. सागर कदम साहेबांना विनंती आपण गणेश दादा पाटील साहेबांचं स्वागत करूया. सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा पंचकृषीमध्ये मॅच होतात ना तेव्हा तेव्हा यांचं कौतुक मात्र केलं जातं, कारण की तळागाळातील खेळाडूंना संधी मात्र सातत्यानं ते त्यांच्या टीममध्ये देत असतात. आणि इथे या सुधागड तालुक्यामध्ये येऊन आता त्यांचं स्वागत मात्र 40+ या प्रीमियर लीगमध्ये केलं जात आहे. गणेशजी पाटील यांचं स्वागत मात्र आपण करतोय सागर कदम यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर स्वागत होईल सासगाव विभाग प्रमुख शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजूदादा ढोकळे यांचं आपण स्वागत करतोय. त्यांचं मन खूप मोठं आहे. त्यांनी सांगितलं आधी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत मात्र आपण करूया आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्वागताचा स्वीकार करू. आदरणीय युवा सेना प्रमुख सासगाव हरिश्चंद्र जंगम साहेबांचं मात्र स्वागत होईल. हरिश्चंद्र जंगम साहेबांचं स्वागत केलं जातं. पुन्हा एकदा मिथुन लांगी सरांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं.
हरिश्चंद्र जंगम साहेबांचं मात्र स्वागत केलं जात आहे. यानंतर सतीश भाई पाटील युवा सेना प्रमुख समिती यांचं देखील स्वागत मात्र इथून केलं जाईल. आणि स्कोर कार्डवरती आपण 21 धावांचा पाठलाग करताना धावांची नोंद पाहतोय. ती टोटल 2. आणि पहिला फलंदाज आता येईल मैदानाच्या बाहेर रनआउटच्या माध्यमातून आणि बाद होणारा फलंदाज आहे जयंत अभस्कर. यानंतर स्वागत मात्र आपण करतोय निलेशजी पांगारे साहेबांचं. आदरणीय निलेशजी पांगारे साहेबांना विनंती आपण आपला स्वागताचा स्वीकार करावा आणि स्वागत करतील मंगेशभाई चव्हाण. पांगारे साहेबांचं मात्र आपण इथे स्वागत करतोय. आदरणीय मंगेश दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या विभागातील खेळाडूंना चांगली संधी देण्याचं काम ते करत असतात. त्याचबरोबर या विभागामध्ये त्यांना भीष्म पितामह म्हणतात आणि त्यांच्या शुभ हस्ते पांगारे साहेबांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ रात्री दिवस रात्रीचा हा खेळ आहे. आणि स्वागत यानंतर आपण करतोय सुभाष पाटील साहेबांचं. सुभाष पाटील साहेबांना देखील आपण विनंती करतोय आमच्या स्वागताचा स्वीकार आपण करावा. पुन्हा एकदा मंगेश चव्हाण यांना आपण आमंत्रित करतोय आपण सुभाष पाटील साहेबांचं स्वागत करावं. आदरणीय लक्ष्मणजी येरम साहेबांचं देखील स्वागत होईल. शिवसेना खालापूर चिटणीस यांचं देखील स्वागत मात्र इथे झालंय. ज्ञानेश्वरजी पांगारे साहेबांचं स्वागत आपण करतोय. त्यांना देखील विनंती आपण स्वागताचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा मंगेश चव्हाण यांना आपण आमंत्रित करतोय आपण त्यांचं स्वागत करावं. ज्ञानेश्वरजी पांगारे युवा आहेत, युवकांच्या गळ्यातला आता ताईत बनून बसलेत. शिवसेनेचा हा युवा भाग आहे आणि युवा कार्यकर्त्याचं स्वागत या सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीग मध्ये होत आहे. आदरणीय विकासभाई मते साहेबांचं देखील स्वागत होईल, ज्यांचं शुभ आगमन इथे झालंय. विकासभाई मते शैलेश आणि कुणाल कारेकर ही जोडी आता मैदानामध्ये आहे. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 10. अजूनही 11 धावांची विजयासाठी गरज. 13 चेंडू उरलेत. सतीशभाई पाटील यांचं देखील आपण स्वागत करतोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केलाय, पण अशा वेळी फलंदाज हिट विकेटच्या माध्यमातून येतोय मैदानाच्या बाहेर. पंचांनी बोर्ड उंचवण्याच्या अगोदर त्यांना जागा सोडली आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं हिट विकेट झाल्यात. आता वयाच्या 40व्या वर्ष उलटून गेलेत आणि प्रामाणिक क्रिकेट आता शैलेश टरकुडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट मिस्टर सुशीलभाई गायकवाड यांचं देखील आपण स्वागत करतोय. मिथुन लांगी सरांना आपण विनंती करूया आपण त्यांचं स्वागत करावं. नेरळची टीम मैदानामध्ये खेळते. नेरळचे सगळे पंच त्यांच्याकडे आशाभूत नजरेनं पाहतायत, जे आता मैदानाच्या बाहेर आहेत. ही मॅच त्यांनी जिंकावी, त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे. सुशीलभाई गायकवाड मिस्टर एडवोकेट, सांप को रस्सी, रस्सी को सांप बनाना जो जानते हैं, उनका स्वागत स्वैप से किया जा रहा है. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते भाऊ मोरे साहेबांचं देखील आपण इथे स्वागत करतोय. भाऊ मोरे साहेबांना विनंती आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. यानंतरचा होणारा सामना रसायनी 40+
आणि त्याच्या विरोधात मात्र कर्जत, काय नाव आहे, नरेश 11 कर्जत संघाचा संघनायक आणि रसायनी 40+ संघाचा संघनायक व्यासपीठावरती यावं. टॉस केलं जाईल. मान्यवरांच्या माध्यमात आपण जे मोमेंटम बघतोय त्याच्यावरती राजा शिवछत्रपतींचा आपल्याला फोटो पाहायला मिळतोय. स्वराज्याची निर्मिती ज्या राजानं केलं, मुठभर मावळ्यांच्या संगतीनं जो राजा खऱ्या अर्थानं आई जिजाऊ मातेनं पाकलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडला, ज्या राजानं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच राजाच्या पदस्पर्शाला पावन झालेला हा सुधागड तालुका आहे, हा कालापूर तालुका आहे, हा कर्जत तालुका आहे. त्या राजाच्या चरणी आपण पुन्हा एकदा नतमस्तक होतोय आणि जातोय मैदानामध्ये. इथे चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. आल्या आल्या फलंदाजानं आपलं जोहर दाखवलं आणि मारलाय चौकार. जिसमें है दम वही है बाजीराव सिंघम. आमदार साहेबांचे जवळचे विश्वासू सहकारी खालापूर युवा नेतृत्व ज्ञानेश्वरजी पारंगे साहेब या व्यासपीठावरती, पांगारे साहेब या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर श्री गणेशदादा पाटील शिवसेना खालापूर तालुका चिटणीस आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सतीशजी पाटील युवा सेना प्रमुख, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये सक्षम असलेले नेतृत्व. हरिभक्त पारायण श्री लक्ष्मणजी येरम शिवसेना खालापूर चिटणीस आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण होताना या व्यासपीठावरती पाहिलं. पण इथे गोलंदाज काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. हरिचंद्र जंगम युवा सेना प्रमुख सासगावचे आमचे पाहुणे देखील या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. सुभाषजी पाटील असतील, मिस्टर ॲडव्होकेट सुशीलभाई गायकवाड असतील आणि आमचे मोरे साहेब देखील असेल. यांचं सगळ्यांचं स्वागत मात्र मान्यवरांच्या या उपस्थितीमध्ये आयोजकांच्या माध्यमातून झालं आणि ही मॅच जिंकली आहे ती खऱ्या अर्थानं टीम यशस्वी फायटर जांभूळपाडा संघानं केलेली फाईट नेरळ संघाच्या विरोधात विजयाच्या दरवाजापर्यंत त्यांना नेऊन ठेवतीये. सेमी फायनलची पहिली मॅच जिंकली आहे ती जांभूळपाडा संघानं. टॉस बॉक्स मध्ये करूया आमंत्रित टॉस साठी. दुसरी सेमी फायनल लगेच मैदानामध्ये होईल. पॉवर प्लेचं षटक ज्यांनी पॉवरफुल टाकलं आणि 2 विकेट ज्याच्या नावावरती आहेत ते खऱ्या अर्थानं राजा ठरला या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. राजाला करूया आपण आमंत्रित. या रेसमध्ये राजू ओवाळ